आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी केलेल्या राड्या प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आलेली आहे। एकीकडे या दोघांना अटक झाली आहे तर दुसरीकडे विशेषाधिकार भंग केल्याचा ठपका ठेवत विधानसभा अध्यक्षांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। मात्र गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाडांना दिलगिरी व्यक्त करण्याशिवाय कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। बघूया। तर भविष्यामध्ये आमदारांना देखील बाहेर न येऊन लोक मारू शकतात याची नोंद घ्यावी। खरं तर तिथे एक छोटंसं स्मारक करा। या जागेवर मारहाण झाली। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। विधिमंडळ परिसरातील या राड्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरं वेशीवर टांगली गेली। गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमुळे अवघ्या राज्याची मान शर्मेनं खाली गेली। त्यामुळे या घटनेचे पडसाद अधिवेशनात उमटले। राड्या प्रकरणी कारवाई न झाल्यास भविष्यात आमदारांनाही मार पडेल अशी भीती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। काल हा प्रकार घडल्यानंतर आज सकाळपासून सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, सगळ्या वर्तमानपत्रांना ज्या पद्धतीनं विधानसभेच्या प्रथा आणि परंपरांची अवहेलना झालेली आहे त्या संदर्भात आमचं सगळ्यांचं मत आहे की ज्यांनी ह्या मारामाऱ्या केल्या त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। हा जर निर्णय तुम्ही घेतला नाही तर भविष्यामध्ये आमदारांना देखील बाहेर न येऊन लोक मारू शकतात याची नोंद घ्यावी। खरं तर तिथे एक छोटंसं स्मारक करा। या जागेवर मारहाण झाली। अध्यक्ष महोदय, तुम्ही आता अध्यक्षाच्या पदावर आहे ना। विधान भवन परिसरातील राड्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली। मारहाण करणारे नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेवर विशेषाधिकार भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाईचे आदेश दिले। दरम्यान या राड्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने सभागृहात खेद व्यक्त केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। तर या प्रकरणात माझा काहीच संबंध नव्हता, मी विधानसभेत कधीच कोणाला आणत नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं। श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे। आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही। या संदर्भात कोण कोणाबरोबर आलं हे काय मी ठरवलेलं नाहीये। सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन चौकशी केली। जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो। गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। सगळे आमदार माजलेत अशी जनतेची भावना झाल्याची खंत फडणवीसांनी बोलून दाखवली। जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या, ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे, मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील, काही कुठले आरोप असतील, ती एक तर तू भाजपात ये नाही तर तुरुंगात जा। मग साहजिकच आहे लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं, नाव खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिला जातो। त्याचा हा दुष्परिणाम आहे। खरं तर विधान भवनाचा कसा आखाडा झाला हे पावसाळी अधिवेशनात अनेकदा समोर आलंय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना सत्ताधारी असो वा विरोधक एकमेकांना डिवचताना दिसले। एकमेकांवर पातळी सोडून शेरेबाजी केली गेली। त्यामुळे आपल्या या नेत्यांचा आदर्श ऋषिकेश टकले असो वा नितीन देशमुख यांनी घेतला की काय असा सवाल उपस्थित होतोय।
किंवा आता सत्ताधारी असो वा विरोधक टीका करताना भान राखतील अशी आशा करूयात. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.